एखादा माणूस चांगला बोलतोय त्याला काय वाटत नाही, त्याचं तो साधनेनं बोलतोय, त्याने साधना केली बोलण्याची म्हणून तो रोज बोलतोय. पण एखादा माणूस पहिल्यांदाच बोलायला गेला, हातात माईक घेतला की मग त्याची जी अवस्था होते ना ती प्रचंड बघण्यासारखी आहे. हातात माईक घेतलाय आणि आयुष्यात पहिल्यांदाच बोलायला लागलाय, त्याचे डोळे बघा, त्याचा चेहरा बघा, त्याची उभा राहण्याची पद्धत बघा, त्याचे एक्सप्रेशन बघा. आणि जो माणूस रोजच बोलतोय मग लोक पुढे किती असू द्यात, समोर लोक किती असू द्यात, त्याचं मात्र चेहरा तसाच आहे, हातवारे तसेच आहेत, नजर तशीच आहे आणि तसाच बोलतोय. त्याला काही थरथर होत नाही, दडदड होत नाही, लटलट होत नाही, त्याला काही त्याची साखळी बी काय असं विस्कटल्यासारखं बोलतोय असं बी काही होत नाही. तो आपलं धीरोदात्तपणे धीर गंभीरपणे बोलतच राहतो. का तर तो रोजच बोलतोय ना. रोज रोज बोलून तो परिपक्व झाला. आपण कधीच बोलत नाही म्हणून आपण परिपक्व नाही. आपल्याला रोज बोलावं लागेल. त्यानं पण कधी काळी सुरुवात केली असेल तेव्हा तो चाच पडला असेल. आपली आज सुरुवात आहे, काही हरकत नाही, इथून पुढे सुरुवात करा, बोलायला लागा, तुम्ही पण चांगले बोलाल. एकदम वक्ता म्हणून कोणी जन्माला येत नसतं. असं झालं का कधी? आता मी स्वतः आहे, असं झालं का मी जन्माला आल्याबरोबर बातमी आली शिवचरित्रकार सुषेण महाराज नाईकवाडे जन्माला आले, आहे का? असं कोणी जन्मजातच वक्ता म्हणून जन्माला येतं का? जन्माला आल्यानंतर माणूस ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रात सुरुवातीला तो नवीन असतो आणि म्हणून त्याचं चाच पडणं, त्याची गडबड होणं साहजिक आहे. नंतर नंतर तो हळूहळू माणूस परिपूर्ण होतोच ना. आधी सुरुवात जर असेल ना तुमची सगळ्यांची, आधी श्रोता व्हा, मग तुम्ही वक्ता व्हा. एकदम वक्ता कोणालाच होता येत नाही. आधी श्रोता व्हा, म्हणजे आधी ऐकायला लागा. तुमचं समोरच्या माणसाचं भाषण सर्वांगाचे कान करून तुम्ही जर ऐकायला लागलात ना, नेहमी ऐकायला लागलात ना, तुम्ही चांगले बोलायला लागणार. कारण चांगला श्रोता उत्तम वक्ता होऊ शकतो. आपली कमतरता ही आहे, आपल्याला हे ऐकायचंच नाही. आपण गाडीत बसल्या बसल्या सुद्धा ना भाषण ऐकत राहिलात ना तुम्ही, तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगलं भाषण करण्यासाठी फायदा होईल. पण तुम्ही गाडीत बी कुण्या गावाचं आलं पा करू लावता. तुम्ही जे हवंय ते जर सातत्यानं ऐकलं ना तर ते मिळवणार. एक तुम्हाला आकर्षणाचा सिद्धांत सांगतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो? तुम्ही जे ऐकता, तुम्ही जे पाहता, तुम्ही जो विचार करता तेच तुम्हाला मिळतं. तुम्ही जे ऐकता, तुम्ही जे पाहता ते तुम्हाला मिळतं. म्हणून गांधीजींनी सांगितलं होतं ना, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. बोलोच ना. 3 माकडे आहेत, डोळे झाकलेले, कानात बोट घातलेले. बुरा मत करू नाही म्हणले, बिंदास करा. विनोदाचा भाग सोडा. पण तुम्हाला ना जे वाईट तुम्ही ऐकत असता ते तुमच्यामध्ये उतरत असतं. काय शिकायला याच्यातून बघा. जे वाईट तुम्ही पाहत असता ते तुमच्या समोर येत असतं. जे वाईट तुम्ही बोलत असता ते तुमच्याकडून घडत असतं. म्हणून नकारात्मक बोलू नका. याचा साधा अर्थ सांगतो चला. नकारात्मक बोलू नका, नकारात्मक पाहू नका, नकारात्मक ऐकू नका. त्यासाठी नकारात्मक माणसाच्या सावलीला सुद्धा कधी जायचं नाही. मी बोलू शकतो असा उच्चार करा. मी बोलू शकतो असं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभा करा. तू सुद्धा चांगला बोलू शकतोस असंच ऐका तुमच्या मित्राचं. तू बोलू शकत नाहीस असं तुमच्या मित्राचं ऐकू सुद्धा नका. म्हणून चांगला श्रोता बना. आधी श्रोता बनलात ना मग तुम्ही वक्ता होणार आहे. आणि नेहमी एखाद्या वक्त्याचं ऐका. मी एक उदाहरण देतोय. मी नेहमी सांगतो पहा,
माझ्या सानिध्यात जे काही आजपर्यंत लोक राहिले, माझ्या सानिध्यात जे काही आजपर्यंत लोक राहिले, त्यांच्या आयुष्याचा म्हणजे वक्तृत्वात त्यांच्या आयुष्यात खूप बदल झालाय. म्हणजे मी बीडला क्लास घेत होतो ना, बीड जिल्ह्यात, माझा जिल्हा बीड आहे, मी तिकडे क्लास घेत होतो ना, तर तिथं काही व्याख्याते तयार केलेत आणि ते व्याख्याते महाराष्ट्रभर फिरतायत. मी नंतर नगरला आलो ना, तर नगरला काही व्याख्याते तयार झाले. नगरला तर काही भाषणाचे क्लास पण सुरू केले काही लोकांनी माझ्यासोबत राहून, प्रभाव पडला. मी पुण्यात आलो ना, पुण्यात पण चांगलं भाषण करणारे तयार झाले आणि क्लास पण घेणारे काही तयार झाले. हो ना, मी वस्तुस्थिती विचारा तिकडे गोव्याला मागच्या लोकांना, मागचे लोक त्याला साक्षीदार आहेत. म्हणजे सानिध्य, मी असं नाही म्हणत आहे त्यांना मी बनवलं, अजिबात नाही. ते माझ्या सानिध्यात आले, सातत्यानं त्यांना मला ऐकलं, त्यांना मला ऐकलं, माझ्या सोबत राहिले आणि ते त्यांच्या जीवनामध्ये चांगलं वक्तृत्व त्यांनी बनवलं. तुम्ही संगत कोणाची करता त्याच्यासारखे तुम्ही बनता. तुमचा ड्रायव्हर एखादा वक्ता असेल किंवा एखादा कीर्तनकार असेल ना, त्याचा ड्रायव्हर सुद्धा चांगलं व्याख्यान करू शकतो. कीर्तनकाराचा ड्रायव्हर सुद्धा कीर्तन करू शकतो रोज तेच ऐकून. एखाद्या व्याख्यात्याचा ड्रायव्हर सुद्धा व्याख्यान करू शकतो रोज तेच ऐकून. मी नेहमी उदाहरण देत असतो. एका वक्त्याचा ड्रायव्हर एक दिवस त्या वक्त्याला बोलला, अहो तुमचं ऐकून तर मी भाषण करेल चांगलं, इतकं ऐकलंय मी तुमचं. मग त्या वक्ता काय म्हणला, ठीक आहे बघू आज माझ्या जागेवर तूच बोल. त्यानं त्याचा कोट दिला वक्त्यानं ड्रायव्हरला आणि बोल म्हणले आज. तो वक्ता गेला आणि जसं त्या वक्त्याचं, तो ड्रायव्हर गेला आणि जसं त्या वक्त्याचं भाषण होतं तसं भाषण केलं त्याने. भाषण केलं, पण भाषणाच्या शेवटी काही प्रश्न विचारायला लागले. आता ऐकून बोलला हा, पण प्रश्न विचारल्यावर तो ड्रायव्हर इतका हुशार होता, प्रश्न ऐकून घेतला आणि याला काही येत नव्हतं, म्हणून तो म्हणला इतक्या साध्या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही, या प्रश्नाचं उत्तर आमचा ड्रायव्हर देईल. आणि ड्रायव्हरच्या जागेवर वक्ता बसलेला होता. सांगायचं तात्पर्य, नेहमी जर तुम्ही ऐकलं ना, तर तुम्ही त्याच्यासारखं बोलू शकता. हो, आरामात बोलू शकता. तुम्ही नेहमी ऐकलं पाहिजे, सातत्यानं ऐकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात वक्तृत्व ही इतका बदल करणारा आहे. वक्तृत्वानं माणूस प्रसिद्ध होतो, वक्तृत्वानं माणूस लोकांपर्यंत जातो. आणि आत्ताचं जग इतकं सोपं झालंय तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी. तुम्ही फक्त सिद्ध होणे इतकंच अवधी आहे. एकदा सिद्ध झालात, एकदा स्वतःला बनवलं की मग मात्र तुम्ही स्वतः चांगले दिवस तुमचे आणायला तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. चला माझं उदाहरण घ्या. मी एक शिक्षक होतो, 10-12 वर्ष नोकरी केली. मी 5वीच्या वर्गाला शिकवित होतो. आता विद्यार्थ्यांना शिकवायचं बंद केलं आणि विद्यार्थ्याच्या बापाला शिकवायला चालू केलं. बरं, मी शिक्षकच राहिलो असतो, मी शाळेपुरतंच मर्यादित राहिलो असतो ना, बरोबर आहे की नाही? पण मी स्वतः सिद्ध झालो, सोशल मीडियावर सिद्ध झालो, लोकांमध्ये सिद्ध झालो, म्हणून मी प्रसिद्ध झालो. मी सिद्ध झालोच नसतो, मी प्रसिद्ध झालो नसतो. साधं गणित आहे, आधी स्वतःला सिद्ध करा, आपोआप तुम्ही प्रसिद्ध व्हाल. आपण स्वतःला सिद्ध करत नाही म्हणून आपण प्रसिद्ध होत नाही. तुम्ही भाषणाला महत्त्वच देत नाही, तुम्ही वक्तृत्वाला महत्त्वच देत नाही, म्हणून तुम्हाला महत्त्व प्राप्त होत नाही. महत्त्व प्राप्त होईल आपल्याला सुद्धा जर आपण भाषणाला थोडं महत्त्व दिलं तर.